लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनाला सर्वत्र रंगांची उधळण केली जाते। मात्र नाशिकमध्ये या दिवशी एक अनोखी आणि ऐतिहासिक परंपरा जपली जाते। गेल्या शेकडो वर्षांपासून नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीने वीरांची मिरवणूक काढण्याची प्रथा आजही तितक्याच उत्साहात कायम आहे। नाशिकच्या या पारंपरिक मिरवणुकीत वीरांच्या डोक्यावर बाशिंग बांधलेले असते, म्हणूनच त्यांना बाशिंगी वीर म्हणूनही ओळखले जाते। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर हे वीर नाचत मिरवणुकीत सहभागी होतात। विशेष म्हणजे आज असलेल्या चंद्रग्रहणामुळे काही वीर ग्रहण संपल्यानंतर मिरवणुकीत सहभागी होणार आहेत। या मिरवणुकीत केवळ नाशिककरच नव्हे तर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। या मिरवणुकीला धार्मिक आणि श्रद्धेची मोठी जोड असल्यामुळे मिरवणूक मार्गावर महिला या वीरांचे औक्षण करतात। ज्या भाविकांचे नवस पूर्ण झाले असतील ते आजच्या दिवशी या वीरांचा नवस फेडतात। गेल्या 3 शतकांपासून सुरू असलेली ही वीर परंपरा नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचा एक अविभाज्य भाग बनली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।